आज आपण बनवूया गावरानी चण्याची भाजी। ही भाजी खायला खूप छान वाटत असते। नवरात्रामध्ये चणेपुरेची भाजी ही नेहमीच केली जात असते। चला तर कशी बनवायची याकरता मी काळे चणे घेतले आहे। हे चणे मी रात्रभर भिजू घातले आहे। भिजल्यानंतर स्वच्छ 4-5 पाण्याने धुवून घ्यायचे आहे व कुकरमध्ये 1-2 सीट्या होतपर्यंत लावायचे आहे। 1 ग्लास पाणी टाकून मी हे उकळत आहे। हे बघू शकता आपले चणे आता व्यवस्थित शिजलेले आहे। आता आपण भाजीला सुरुवात करूया। याकरता मी काही मसाले तयार करून घेतले आहे। याकरता अद्रक लसूणचा पेस्ट लागणार आहे। त्याकरता अद्रक लसूण व सांबार मी मिक्स केला आहे। आता दुसरीकडे थोडे टमाटर कांदे गोल्डन ब्राउन होतपर्यंत भाजून घ्यायचे आहे। यामध्येच मोठी विलायची छोटी विलायची कलमी काळे मिरे हे संपूर्ण व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे। याला गोल्डन कलर आला की यामध्ये आपण जे टमाटर कापून घेतले होते ते पण टाकून घ्यायचे आहे। हा मसाला मी थोडा जास्त तयार करत आहे, एवढा आपल्याला लागणार नाही। तसेच यामध्ये थोडे तीळ व थोडा खोबरं कीस टाकून घ्यायचे आहे। संपूर्ण मसाले आपले व्यवस्थित भाजले गेले आहे। आता आपल्याला हे मिक्सरमध्ये बारीक करायचे आहे। तुम्हाला जर फक्त भाजीपुरतं लागत असेल तर 1 टमाटर 2 कांदे 1 मोठी विलायची थोडीशी कलमी थोडे काळे मिरे तीळ आणि थोडं खोबरं कीस टाकून तुम्ही गोल्डन ब्राउन होतपर्यंत बारीक करून मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे। आता यामध्ये थोडी मोहरी मी तेलामध्ये टाकून घेतली आहे। यामध्ये कढीपत्ता झाला की यामध्येच आपल्याला बारीक चॉप केलेले कांदे टाकायचे आहे। कांदे तेलात व्यवस्थित शिजले की यामध्ये जे आपण 1 टमाटर चिरून ठेवले होते ते यामध्ये टाकायचे आहे। त्यानंतर आपण जो मसाला तयार केला त्या मसाल्यामधून आपल्याला जेवढा हवा आहे तेवढा मसाला टाकायचा आहे। त्यासोबत तिखट गोडा मसाला धनेपूड चवीनुसार मीठ टाकून आपल्याला हे मसाले व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहे। तेल वर येतपर्यंत व टमाटर व्यवस्थित या मसाल्यामध्ये होतपर्यंत आपल्याला हा मसाला शिजवायचा आहे। हे बघू शकता आपला मसाला तर व्यवस्थित शिजला आहे। यामध्ये 1.5 चम्मच तिखट मी टाकले आहे। तिखट थोडे झाले की आपण जे चणे उकडले होते त्यामधला पाणी वेगळे काढून ते चणे या मसाल्यामध्ये थोड्या वेळ टाकून शिजवायचे आहे। चणे थोड्या वेळ शिजू द्यायचे आहे। हे बघू शकता अशा प्रकारे तेल वर आले की आपले हे चणे व्यवस्थित झाले आहे। मसाले याला व्यवस्थित लागले आहे। आपल्याला जर सुके बनवायचे असेल तर हे असेच बनवू शकतो की आपल्याला यामध्ये रस्सा टाकायचा असेल तर आपण जे चणे उकडले होते ते पाणी यामध्ये टाकायचे आहे व पुन्हा जर पाणी हवे असेल तर आपल्याला वरून पाणी टाकायचे आहे। 1 उकळी आली की यामध्ये आपल्याला हिरवा सांबार व परत एकदा गोडा मसाला टाकून आपली भाजी तयार करायची आहे। अशा प्रकारे आपल्या काळ्या चण्याची भाजी तयार होत असते। तुम्ही नक्की करून बघा, खायला खूप छान वाटत असते। कधी भाजीचं नसलं तर अशा प्रकारची चण्याची भाजी पण तुम्ही करू शकता। यासोबतच मी काही पुऱ्या तळून घेतल्या आहे। अशा प्रकारे चण्यापुऱ्याची भाजी खायला खूप छान वाटत असते। तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला आवडेल।